सर्व शाखा जिल्हा यांचे पदाधिकारी अध्यक्ष उपस्थित सर्व धम्मयात्रेकरू भगिनी आणि बंधू सर्वांना जय भीम जय भीम। या बुद्धगया धम्मयात्रेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा 5वा दिवस आहे की ज्या ठिकाणी आपण माता सुजाताचं जे महल आता निवासस्थान पाहिलं, त्यानंतर खीरदान स्थळ या ठिकाणी आपण आहोत। इथला जो थोडक्यात इतिहास आहे तो आपल्याला मी सांगत आहे। सिद्धार्थ गौतम यांनी वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला, महाअभिनिष्क्रमण केले। दुःखमुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला। त्यानंतर त्यांचे जे गुरु आहेत आलार कालाम आणि भृगु ऋषी यांच्याकडे त्यांनी ध्यानाचा तपश्चर्याचा अभ्यास केला। तो सुद्धा त्यांना मार्ग कमी वाटला की नाही, ह्याच्यातून सुद्धा हा मार्ग योग्य नाही, स्वतःच आपण त्याचा अभ्यास करावा असा दृष्टिकोन त्यांनी विचार केला। आणि स्वतः जे आता आपण पाहिलं उरुवेला बुद्ध विहार, उरुवेला प्रदेश मधलं, त्या ठिकाणी सतत 6 वर्ष त्यांनी तपश्चर्याचा अभ्यास केला की ज्या ठिकाणी जंगल होतं, पूर्ण जंगल होतं, हिंस्र प्राणी होते आणि एकदम दलदलीची अशी जागा आहे जंगल। या अशा जंगलामध्ये तथा सिद्धार्थ गौतम हे ध्यानस्थ तपश्चर्याचा अभ्यास करत असत की त्यावेळेस ते अन्नाचं म्हणजे मुठभर धान्य सुद्धा नाही, कणावर सुद्धा ते अगदी कंदमुळं वगैरे घेऊन खाऊन ते आपली तपश्चर्या चालवत असत। ही तपश्चर्या चालू असताना त्यांचं शरीर इतकं 6 वर्षांनी इतकं क्षीण झालं की त्यांचं रक्त आणि मांस सुकून गेलं। म्हणजे जर पोटाला हात लावला तर पाठ लागायची आणि पाठीला हात लावला तर पोट लागायचं आणि सगळा पिंजरा झाला, शरीराचा सगळा पिंजरा झाला। का तर त्यांना शोध लावायचा होता, परंतु सगळं त्यांना त्यांच्याच लक्षात झालं की अरे आपल्याला जे काय मिळवायचं आहे ते एवढं करून सुद्धा आपल्याला मिळालेलं नाही। तर का मिळालं नाही की हा अयोग्य मार्ग आहे, तपश्चर्या आपल्याला सोडली पाहिजे। त्यानंतर सिद्धार्थ गौतम यांनी तपश्चर्याचा त्याग केला आणि हा विचार करत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की जर आपल्याला जो मार्ग शोधायचा आहे तर त्याला बुद्धीची गरज आहे। मानवमुक्तीच्या दुःखाचं जर कारण शोधायचं असेल, मुक्त शोधायचं असेल, त्याला बुद्धीची आवश्यकता आहे आणि बुद्धी ही मनावर चालते। शरीर आणि बुद्धी याला शरीराची आवश्यकता आहे आणि शरीराला अन्नाची आवश्यकता आहे। जर आपण अन्नच खाल्लं नाही तर आपलं मनही चालणार नाही, बुद्धीही चालणार नाही, जो मार्ग मिळवायचा आहे तो मिळणार नाही। असा विचार करत असताना ते उरुवेला प्रदेशहून पायी इथपर्यंत आले की ते आता आपण बसतो आलेलो आहोत। एवढ्या अंतरावर ते स्वतः पडत कसंही धरत, जर शरीराला ताण नव्हता तरी सुद्धा ते आले होते की आपल्याला अन्नाची आवश्यकता आहे। तर ह्या गावी ह्या सेनानी या ठिकाणी सेनानी गाव आहे आणि या सेनानी गावचे श्रेष्ठी सेनानी, त्यांचं नाव सेनानी म्हणून गावाला सुद्धा नाव सेनानी पडलं। तर हे श्रेष्ठी अत्यंत श्रीमंत, त्यामुळे त्यांची जी कन्या सुजाता ती सुद्धा अतिशय सुखासम ह्याच्यामध्ये वावरलेली। तर त्यावेळेस अशी एक धारणा होती की ह्या वटवृक्षाच्या खाली जर कोणतीही मागणी केली तर ते पूर्ण होतं, त्यावेळेसची धारणा। त्याचप्रकारे सुजाताने सुद्धा आपल्याला योग्य असा पती मिळावा की जो कुटुंबाला आपल्याला सांभाळणार असेल, आपल्याला एक पुत्ररत्न व्हावा, यासाठी सुद्धा तिने नवस केलेला होता। आणि तो तिचं लग्न झाल्यानंतर तिला चांगला असा पती मिळाला, एक पुत्र झाला। त्यानंतर हा जो नवस केलेला आहे तो फेडण्यासाठी ती आपल्या माहेरी, म्हणजे हे सेनानी गाव, ती माहेरी दरवर्षी येत असत। तर चैत्र पौर्णिमा त्या दिवशी होती, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तिने हा नवस फेड करण्यासाठी आपली जी दासी आहे पूर्णा, तिला ती सांगते की पूर्णा या वटवृक्षाच्या इथे जा, झाडलोट कर, व्यवस्थित रांगोळी साफ वर्ग करून घे, असं तिनं आपल्या दासीला सांगितलं। पूर्णा या वटवृक्षाखाली आली, तिने पाहिलं तर सिद्धार्थ गौतम जे आहेत ते उरुवेला प्रदेशवरून, जे आता आपण पाहिलं ठिकाण, तिथून येऊन ते तिथे ध्यानस्थ बसले होते। तिला काय वाटलं की आपल्याला नवस म्हणजे ही वटवृक्ष देवताच असावी, जिला आपण नवस केलेला आहे ती ही वटवृक्ष देवताच असेल, ती ध्यानस्थ बसलेली आहे। ती आपल्या मालकीणीला जाऊन सुजाताला जाऊन सांगते की मालकीनबाई तिथे प्रत्यक्ष वटवृक्ष देवताच अवतरलेली आहे। सुजाताला खूप आनंद होतो, अरे वा देवताच प्रत्यक्ष उतरली आहे।
तर ती अत्यंत दुधाची खीर तांदळाची, आता आपण वाचलो, दुधाची आणि तांदळाची खीर घट्ट अशी सुमधुर स्वादिष्ट मिष्टान्न ती खीर बनवते, एका सोन्याच्या पात्रामध्ये घेते आणि ते घेऊन आपल्या दासीसह या ठिकाणी येते की ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम अस्थिपंजर झालेल्या अवस्थेत ध्यानस्थ बसलेले होते. ती त्यांना सिद्धार्थ गौतम यांना खीर प्राशन करण्यासाठी विनंती करते. तथागत ते स्वीकार करतात आणि तिला काय वाटतं की ही वटवृक्ष देवताच आहे. तथागत तिला सांगतात, माते मी कोणी देव नाही, मी एक सर्वसाधारण मनुष्य आहे. जो मानवमुखीचा जो लढा आहे किंवा जो मार्ग आहे तो मला शोधायचा आहे. त्यासाठी माझा हा खडतर तपश्चर्येचा अभ्यास चालू आहे. हा मार्ग शोधण्यासाठी मला पुढे जायचं आहे. तेव्हा माता सुजाता आपली खीर त्यांना देते. तथागत स्वीकारतात. तथागत ती खीर प्राशन करतात आणि त्यानंतर माता सुजाता अशी सांगते, तथागतांना विनंती करते की तथागत आपल्याला जो मार्ग आहे तो तुम्हाला मिळाला, आपण त्याचा शोध घेतला, त्यानंतर ते जे काही तुम्हाला मिळेल ते सांगण्यासाठी मात्र या सेनानी गावामध्ये आपल्याला यायचं आहे, असं सुजाता माता सिद्धार्थ गौतम यांना सांगतात. त्यानंतर तथागत त्याला संमती देतात आणि ती खीर प्राशन करून सिद्धार्थ गौतम ही निरंजना नदी पार करून, जी आता आपण आलो, ती पार करून ध्यानस्थ बसण्यासाठी महाबोधी विहार, जे आपण काल पाहिलं, बोधी वृक्ष, या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी 4 आठवडे ध्यानस्थ बसतात आणि ते 7 ठिकाणी जे आठवडे सांगितले गुरुजींनी आणि 7 आठवडे जे सांगितले गुरुजींनी ते आपण काल पाहिले. तर अशा प्रकारची माता सुजाता ही स्थल हे असं आहे. जे श्रीरत्न आहेत, बौद्धांचे श्रीरत्न आहेत, त्या श्रीरत्नांमध्ये अत्यंत उपासक, श्रेष्ठ उपासिका म्हणून माता सुजाताचं अग्रस्थान असं आहे. अशा या मातेस पंचांग प्रणाम. आणि आम्हाला आपल्या दिबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सचिव यांनी जी सांगण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी. आपण सर्वांनी ऐकून घेतले.